छायाखान्यावरती दोन चित्र पाहिले. जो प्राणी आहे श्रीलंकेच्या क्रिकेटरांच्या फ्लॅग मध्ये बघाय तो प्राणी आहे, त्याला सिंहच म्हणायचं. त्याला शरफ त्याचं नाव आहे ऍक्च्युली शरफ. त्याच्या पायाखाली हत्ती आणि शेपटीवरती हत्ती आहे. हे अशा प्रकारची चित्र तुम्हाला विजयनगरच्या साम्राज्यात खूप पाहायला मिळतं. सगळ्यात बलाढ्य प्राणी हत्ती, पण हत्ती लहान दाखवलाय. आणि सगळ्या प्राण्यांचा राजा कोण तर सिंह. राजा सिंह म्हणून तो मोठा, सगळ्यात मोठी असते. हत्तीसारखी बलाढ्य असते प्रजा, पण प्रजा ही इथे हत्ती आणि राजा हा सिंह. राजा जर उतला मातला तर तो आपल्या प्रजेला आपल्या पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि राजा जर असं करत असेल तर प्रजा हे राजाच्या शेपटीवरून जाऊन त्याच्या डोक्यावरती बसायला कमी करत नाही, याची राजाला सतत जाणीव राहावी म्हणून नगारखान्याच्या समोरच्या बाजूला चित्र कोरलेत. त्याच्या उजव्या साईडला पुन्हा तशीच चित्र आहेत, पण त्याच्यामध्ये मात्र चित्रांमध्ये हत्तींची संख्या बदलली. कारण हत्ती आले 4 पायाखाली 4 आणि वरती 5व्या हत्तीला शेपटीने मिळखा मारलाय. मग हे जे मी आता तुम्हाला सांगितलं हे इथं लागू होत नाही. मग ह्या कोरणाऱ्याने जे त्या चित्रात अर्थ अभिप्रेत केले ते अर्थ, हा कोरणारा काय म्हणतोय की महाराजांच्या जन्मापूर्वी 5 शाया होत्या. बघावं मी काय म्हटलं, महाराजांच्या जन्मापूर्वी 5 शाया होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमिदशाही आणि बिरीजशाही. पण महाराजांच्या जन्मापूर्वी एक शाही गिलंकृत झाली होती. इमिदशाही कुतुबशाहीने गिलंकृत करून टाकली होती. शाया होत्या 4. शाया वाल्याने म्हणून ते हत्ती आणि तो प्राणी आहे ना ते महाराज आहेत. हा कोरणारा म्हणतो की महाराजांनी 4 शायांना आपल्या पायाखाली दाबलंय आणि मोडकळीच गेलेली 5वी शाही पुन्हा उद्यास आली तर महाराज तिला शेपटीवरून झेड करायला कमी करणार नाही, असा अर्थ त्या चित्रात अभिप्रेत केला. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहिलोल खानाला जिवंत सोडलं. याच रागात महाराज प्रतापराव गुजरांस म्हटले, बहिलोल खानाला जिवंत सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जा, जोपर्यंत बहिलोल खानाला गर्दीच मिळवत नाही ना तोपर्यंत तोंड दाखवू नका. हा शब्द हा शब्द त्या माणसाच्या जिवारी बसला. त्या दिवसापासून सर प्रतापराव गुजरांनी मिळवलेला विजय आहे ना, इतिहासातला एकमेव विजय आहे. एकमेव विजय आहे तो. विजय जो पहिला मिळवला ना बहिलोल खानावरती तो, कारण 500 मराठ्याने 10,000च्या फौजेवरती विजय मिळवला होता. 500 मराठे नाही सर, पहिला जो विजय मिळवला तो 500 मराठ्याने 10,000वरती 20,000वरती विजय मिळवला होता. काहीतरी विजय मिळवला होता, तरी विजय मिळवला होता. आणि त्याला सोडून दिलं. तो धर्मवाट म्हटला द्या म्हणून त्याला सोडून दिलं. आणि त्याच रागात महाराज प्रतापराव गुजर म्हणले की बहिलोल खानाला जिवंत सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जा, जोपर्यंत बहिलोल खानाला गर्दीच मिळवत नाही तोपर्यंत तोंड दाखवू नका. आणि हा शब्द त्या माणसाची जिवारी बसला. सर त्या दिवसापासून प्रतापराव गुजरांनी महाराजांना तोंड दाखवलं नाही. बहिलोल खानाला मारायचं आणि मगच महाराजांना तोंड दाखवायला जायचं. आणि अशा वेळेस राज्याभिषेक सोहळा 1 महिन्याहून ठेपलाय. अशा वेळेस आलाय की राज्याभिषेक सोहळा 1 महिन्याहून ठेपलाय. आता राज्याभिषेकाची लगबग सुरू झाली. आपल्या घरात एखादं शुभ कार्य असलं सर तर 2-2, 4-4 महिने आपली किती लगबग उडते हो. अख्ख्या रयतेच्या राज्याचा राज्याभिषेक सोहळा 1 महिन्याहून ठेपलाय. अख्ख्या स्वराज्यामध्ये काय लगबग उडाली असेल. आणि आज बहिलोल खान ज्याला जिवंत सोडलाय ना तो पुन्हा हिंदवी स्वराज्यावरती चालून येतोय. बरं झालं राज्याभिषेकाच्या आधी चालून येतोय. याला मारायचं आणि राज्याभिषेकाला तोंड दाखवायला महाराजांना रायगडावरती जायचं. आपल्या मागे किती सैन्यबळ याचा विचार केला नाही हो. प्रतापराव गुजरांबरोबर किती याचा मुळीच केला नाही. म्हणून म्हणतात बेडात मराठे वीर दवडले 7. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्याच्या मागे असलेले ते 6च्या 6 वीर. 40,000च्या फौजेवरती गडहिंग्लज तालुका कोल्हापूर जिल्हा नेसरीची खिंडी आहे. 40,000च्या फौजेवरती 7 जण तुटून पडले. 40,000 काय होणार आहे? 40,000 7 जणांचं काय होणार आहे सर? हा इतिहास आहे. मरता त्या 7 जणांनी 500 जणांना कापलं खरं, पण 40,000 7 जणांचं काय होणार आहे? 7च्या 7 मारले गेले. राज्याभिषेकाला 1 महिना बाकी असताना हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर बहिलोल खानाशी लढता नेसरीच्या खिंडीत कामी आले. ही दुःखद घटना महाराजांना रायगडावरती समजली. नकळत आपल्या तोंडून रागाने गेलेले एक शब्द, तोंड दाखवू नका. त्या दिवसापासून प्रतापराव गुजराने आपल्याला तोंड दाखवलं नाही. खरोखरच प्रतापराव गुजर आता आपल्याला तोंड दाखवायला येणार नाहीत का? आपल्या एका शब्दाने तोंड दाखवू नका या शब्दाने आपण नकळत प्रतापराव गुजरांच्या कुटुंबावरचं छत्र काढून घेतलं होतं. त्यांची मुलगी होती जानकी, तिला पोरकं केलं. आपण पोरकं केलं नकळत. तिच्यावर तर पित्याचं छत्र काढून घेतलं. मग त्या मुलीला न्याय द्यायला हवा, तिला पित्याचा अधिकार द्यायला हवा. सर राज्याभिषेकानंतर महाराजाने लगेचच प्रतापराव गुजरांची मुलगी जानकी आणि आपला मुलगा राजाराम यांचं लग्न लावलं. आपल्या घरात सून म्हणून घेतलं, सासरा म्हणून पित्याचं छत्र दिलं, सासरा म्हणून पित्याचं छत्र दिलं. साहेब, असं महाराजांनी माणसांसाठी आणि माणसांनी महाराजांसाठी केलंय.
म्हणून हे हिंदवी स्वराज्य अवघ 30 वर्षात उभं राहिलं. अवघ 30 वर्षात उभं राहिलं. ते सिंहासन आपणास पाहायला मिळत नाही, पण त्याची प्रतिकृती मात्र पाहायला मिळते. सिंहासनाची प्रतिकृती आणि महाराजांचा पुतळा गणेश पाटकर आणि सहस्रबुद्ध्याने हुबेहूब तयार केलाय. 1974 ला जेव्हा राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली ना, तेव्हा इथं बसवलेच आहे. हुबेहूब तयार केले, पण कमतरता मात्र होती, यावर छत्र नव्हतं. ऊन वाऱ्यात पावसाची अशीच उघडी होती. 2 जून 2012 ला महाराजांच्या साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि सांगलीचं शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या वतीने छत्र आता बसवलं गेलं. हे जे मोकळं प्रांगण आहे ना, एवढी वर्ष ते तसंच उघडत होतं सर. जेव्हापासून आम्ही इथे सुरुवात केली ना, तिथून आम्ही लोकांना सांगायला लागलो की याच्यात कमतरता आहे. लोक म्हणायची काय, छत्र नाही असं लोकांना सांगत राहिलो सर. येऊन छत्र बसलेलं आहे. ती मेघडंबरी पण ना, आम्ही सांगायला लागलो मोकळी मेघडंबरी आहे. महाराजच नाहीत, मोकळी मेघडंबरी आहे. राजाने आणून सिंहासनाची पुतळा बसवला. अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आता सांगतो, पण त्या काळांतराने मग होतात, तयार होत सर. तर जो हुबेहूब तयार केलं 1974 ला होती. छत्र नव्हतं, ऊन वाऱ्यात पावसाची अजीज उघडी होती. 2 जून 2012 ला महाराजांच्या साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि सांगलीचं शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या वतीने छत्र याच्यावरती बसवले गेले. याच्या मोकळ्या प्रांगणात आपण सगळे उभे आहोत ना, याला होळीचा माळ म्हणतात. त्या काळामध्ये होळी हा सण मोठ्या मानाने साजरा केला जायचा सर. राजधानी रायगड असल्यामुळे या होळीला जास्त महत्व. जोपर्यंत इथली होळी पेटली जात नव्हती, तोपर्यंत आजूबाजूच्या होळ्या पेटल्या जात नव्हत्या. इथल्या पेटत्या होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो कोणी त्या पेटत्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढायचा त्याला सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. होळीमध्ये नारळ टाकण्याची प्रथा आजी चालू आहे, पण काढण्याची पद्धत बदलली. आता जवळ टाकतात ना, शिवाय काठीने काढून घेतात. 400 वर्षापूर्वी तोच नारळ पेटत्या होळीतून हाताने बाहेर काढला जात होता. जेव्हा तुम्ही 2000 पायऱ्या सोडून इथे वर येताना हा पोल लावला बघा समोर, तेव्हा इथून तुमची गड पाहायला सुरुवात होते. म्हणजे रायगडाची समोरची बाजू ही, आपण आलो ती मागची बाजू. छोटी रुमाने दगडांमध्ये बांधलेली हत्तीखाना. या गडावर 2 मोठे हत्ती होते बघा सर. त्या हत्तींना राहण्याची जागा. समोर जे दुतारका बांधकाम दूरवर पसरलंय हे बाजारपेठीची लांबी 800 फूट लांब आहे आणि 40 फूट रुंद आहे. इकडे 22 आणि इकडे 22, 44 दुकानं जमिनीपासून उंचावरती. असं का तर त्या काळात बाजार घोड्यावर बसून केला जायचा, पुण्याची उंची जमिनीपासून उंचावर. या बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक गोष्टींचाच बाजार केला जायचा. आता या बाजारपेठेतून सरळ रस्ता पुढे जगदीश्वराकडे जातोय. चला आपल्याला जगदीश्वराकडे जायचं. त्या काळात देखील त्या बाजारपेठे कोणी ना कोणीतरी प्रमुख असावा. त्या बाजारपेठ प्रमुख होता, या प्रमुखाचं नाव होतं नागाप्पा म्हणून. आपल्या निधनानंतर शिवकाळामध्ये आपण या बाजारपेठेचे प्रमुख होतो. इतिहासात कुठेतरी नोंद राहावं म्हणून त्या नागाप्पाने या बाजारपेठेत एका ठिकाणी नागाचं चित्र करून ठेवले. मग त्यांनी स्वतःचं नाव का लिहिलं नाही, तर त्या काळामध्ये कुणाला कुठं नाव लिहिण्याची मुभा नव्हती. इथं महाराजांनी कुठं लिहिलं नाही की किल्ला माझा होता म्हणून. मात्र ज्याने बनवलं त्याचं लिहिलंय. जिथे राजाचं नाव नाही तिथे त्या कलाकाराचं नाव लिहिले. ते कसं, कधी, केव्हा आणि कुठे ते तुम्हाला दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे. मग जर परवानगी नव्हती तर तो नागाप्पा तरी कसं नाव लिहिणार. बघा हे दाखवतो तुम्हाला. तर याने इथे नागाचं चित्र करून ठेवलं आणि हे नागाचं चित्र या बाजारपेठे व्यतिरिक्त रायगडाच्या इतरत्रही कुठे पाहायला मिळत नाही. अलीकडच्या काळात जेव्हा संशोधकांनी संशोधन केलं तेव्हा हे एकच चित्र असं इथं का, रायगडाच्या इतरत्र कुठे नाही, मग इथं एकच का. याचं जेव्हा संशोधन झालं तेव्हा संशोधकांना उत्तर मिळालं की हा नागाप्पा जो व्यापारी होता या बाजारपेठेवरचा, तो त्या काळात शिवकाळात या बाजारपेठेचा प्रमुख असावा. नाव लिहिण्याची मुभा नसल्यामुळे त्याने नागाचं चित्र इथं करून ठेवलेलं. आणि त्या पलीकडच्या बाजूला तो समोर जो उंच डोंगर दिसतो बघा पहिला, ज्यावर एक छोटा डोंगर ठेवल्यासारखा भासतो ना सर, याला कोकण दिवा म्हणतात. याच्या पायथ्यापासून प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत हे सगळं जावळीचं खोरं. जावळी कोकण दिवा म्हटलं, दाखवेन तुम्हाला तो कोकण दिवा. आता जर कोकण दिव्याच्या खाली 2 छोटे छोटे डोंगर आहेत बघा, खाली बघा 2 छोटे छोटे डोंगर. 2 डोंगरांच्या दरीमुळे जो रस्ता तयार होतो ना तिला खिंड म्हणतात. ही तशीच एक इतिहास प्रसिद्ध खिंड आहे. रायगडावर येऊन जर ती खिंड तुम्ही नेमकी पाहिली नाही तर परत गेल्यानंतर कधी वाचत असताना त्या खिंडीचा उल्लेख आला तर तुमच्या मनाला वाईट वाटायला नको. मी रायगडावर जाऊन ती खिंड पाहिली ना, कारण त्या खिंडीचा आवर्जून उल्लेख येतो इतिहासामध्ये. ती खिंड म्हणजे कावळ्या बावळ्याची खिंड. सर या खिंडीचा उल्लेख आहे कारण त्या काळामध्ये पुण्यातून कोकणात जर सगळ्यात लवकरात लवकर पोहोचायचं असेल ना तर सगळ्यात जवळचा मार्ग हा. आणि हाच मार्गाचा अवलंब जुल्फिकार खानाने केला होता.
जेव्हा जुल्फिकार खानाने रायगडावरती आक्रमण केलं ना सर, तेव्हा या काबल्या बोवळ्याच्या खिंडीतून केलं. तेव्हा त्या पायथ्याशी असलेले गोदाजी जगताप आणि नाईक सरकले तिथलेच ना राहणारे, त्यांनी त्या खिंडेचा आश्रय घेऊन जुल्फिकार खानाला तिथं अडवलं आणि त्याचा फायदा घेऊन राजाराम महाराजांचं पुढे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून निसटून जाणं झालं. तेव्हा ती काबल्या बावळ्याची खिंड लक्षात असू द्या सर. याच्या पलीकडे गेलात ना की गारजाईच्या पुढे मुळची का डायरेक्ट पानशेत. अच्छा, ही पुण्याची साईड आहे ही पुण्याची, ही सगळी पुण्याची साईड सर. हा तुमचा मुळशी तालुका आहे. अच्छा, आपण इकडे हा मुळशी तालुका आहे. तामाणी घाट आहे सर. हा डोंगर आहे ना, या डोंगराच्या मागे तामाणी घाट आहे इथे. मला एक सांगा, याला कोकण दिवा का म्हणतात? का तर तिकडून येणाऱ्यांसाठी हे झालं, इथून कोकण सुरुवात झाला सर. आणि मग इथे दिवा पेटवला जायचा. इथं दिवा पेटवला जायचा. त्या दिव्यावरून रात्रीचा वाट सुरू जो असायचा त्याला आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे त्याचा संदर्भ मिळायचा, म्हणून त्याला कोकण दिवा असं म्हटलं जायचं. आज पण त्याच्यावरती मोठी दगडाची कढई आहे. मी गेलेलो तो सर तिथे. मी जाऊन आलोय मॅडम. कधी जाऊन आलोय? जेव्हा रायगड जिल्ह्याचे सीओ विश्वासराव पाटील होते. इथं येणारे सगळे व्हीआयपी मीच फिरवत असतो सर. तेव्हा विश्वासराव पाटील रायगड जिल्ह्याचे सीओ होते आणि तेव्हा त्यांनी संभाजी कादंबरी लिखनाची सुरुवात केली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत आहे बघा, मी संभाजी कादंबरीची सुरुवात कोकण दिव्यातून करतोय. आणि त्या कोकण दिव्यावरती तेव्हा त्या कोकण दिव्याच्या पायथ्याशी खाली मी होतो त्यांच्या बरोबर. कारण वरपर्यंत मी गेलो नाही. खाली गाईड असल्यामुळे मी आणि माझा एक मित्र खरा पुन्हा दोघे जर कोकण दिव्याच्या पायथ्याशी होतो. आणि त्या दिवसापासून त्यांनी ती संभाजी कादंबरी लिहायला सुरुवात केली. पडकेवाडे दिसतात का तुम्हाला? हे बघा, बरेचसे मातीचे चौथरे आहेत. त्याच्यातले काहींचं आता उत्खनन झालेलं आहे, बरेचसे उत्खनन होण्याचे बाकी आहेत. बघा, या बाजूने सरळ बघा वरपर्यंत दिसतील. तसे आपल्या डाव्या बाजूने पण जाताना बरेचसे चौथरे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यातलं काहीच उत्खनन झालेलं आहे. झाडांमध्ये हे जे सगळे जे वाडे आहेत ना, हे सगळे सरदारांचे राहण्याचे वाडे. म्हणजे मी हिरोज इंदुलकरांकडून 300 इमारती बांधून घेतल्या, हे जे तुम्हाला सांगितलं होतं ना, याचं सत्य आज देखील मातीच्या ढिगाऱ्यांखाली आहे. बरोबर. आता बऱ्याचशा मातीच्या ढिगाऱ्यांचं आपल्या प्राधिकरणात उत्खननाची कामं सुरू झालेली आहेत. अजून थोडं पुढे गेल्यावर हा समोरचा जो चौथरा आहे ते बघा, तो माणूस उभा आहे ना, हे आता 2000 कोविड येण्या अगोदर माझ्या समोर उत्खनन करून काढलेलं आहे. हे बघा, हे सर सगळे पडकेवाडे मातीचे ढिगारे होते. हे सगळे मातीचे ढिगारे होते मॅडम. हे माझ्या समोर उत्खनन केलेलं आहे. आता बघा, हे सगळं उत्खनन झालंय. हे इकडे बघा खाली, हे दिसतात का तुम्हाला? हे दिसतात ना असे चौक, हे पण ढिगारे. आता याचंही उत्खनन केलं जाणार आहे सर. हे पण मोकळं झालं ना की याच्याही खाली असा इमारतीचा तुटलेला भाग सापडेल. म्हणजे 300 इमारती होत्या मॅडम, याचं सत्य आज पण मातीच्या ढिगाऱ्यांखाली आहे. आणि 300 इमारती असतील दादा, तर त्या काळात 2 ते 2.5 हजार लोक या गडावरती राहत होते. हे बघा, ह्या सह्याद्रीच्या रांगा मी दाखवल्या तुम्हाला. ही सगळी सह्याद्री अशी सर इकडून अशी इकडे आल्या, महाबळेश्वर, सातारा, प्रतापगडापर्यंत हे सह्याद्रीच्या. पण सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे की रायगड आहे ना, सह्याद्रीच्या कुठल्याही पर्वताने कनेक्टेड नाही. स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे, मध्ये आहे. याच्या उत्तरेकडून काळ नदी वाहते आणि याच्या पश्चिमेकडून गांधारी नदी वाहते. अशा 2 नद्यांच्या मध्ये गांधारी जाते सरळ महाडला, आणि काळ नदी पण अशीच वाहत येऊन तिकडे सावित्रीला येऊन मिळते, आणि सावित्री नदी पुन्हा महाडला येऊन इकडे बनकोडच्या गाडीला जाते.